नमस्कार शेतकरी मित्रांनो. बरेच नवीन शेतकरी आपले विचारतात, की शेंगाची आपली साईज झाल्यावर कशा शेंगा आपल्याला तोडायला पाहिजे, किती साईजमधल्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, या साईजची आपल्याला शेंग तोडायची आहे. इथं आपण पाहू शकतो हे बघा. आणि शेंग तोडताना कधी पण आपल्याला डायरेक्ट अशी जवळून तोडायची नाही. तिचं आपल्याला जे देठ आहे पुढचं, ते असं आपल्याला ठेवायचं आहे. इथं आपण पाहू शकता आपण कसं ठेवलेलं आहे. जवळ आपल्याला 1 ते 2 सेंटीमीटरपर्यंत असं देठ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं कट करायचं आहे. त्याचं कारण का बरं? जर आपण समजा हे असं जर कटिंग केली देठ ठेवून, तर ही शेंग आपल्याला मार्केटपर्यंत नेऊस्तोवर हिची क्वालिटी चांगली राहते. हिची शेंग सुकून लवकर जात नाही आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपली जे हिरवेगारपणा आहे शेंगामधला, तो आपला चांगला तसाच राहतो. त्यामुळे आपल्याला शेंग तोडताना कधी पण तिचं देठ जे आहे पुढचं, ते असं 1 ते 2 सेंटीमीटरपर्यंत ठेवायचं आहे आणि मग शेंगा आपल्याला तोडायची आहे.